राम राम शेतकरी मित्रांनो, आज आपण अशी महत्त्वाची माहिती बघणार आहोत की जी आपली 1 रुपयातली पीक विमा योजना बंद करण्यात आली आणि यामधून जी काही बचत होत असते या बचतीच्या माध्यमातून एक कृषी समृद्धी योजना शासनाने आणलेली आहे जी 25,000 कोटी रुपयाची गुंतवणूक 5 वर्षामध्ये करणार आहे। आणि त्या योजनेची अंमलबजावणी कशी होणार, नेमकी योजना कशी असणार, त्या योजनेमधून शेतकऱ्यांना काय काय भांडवली गुंतवणूक करता येणार याची सविस्तर माहितीचा शासन निर्णय आलेला आहे आणि तोच आपल्याला शासन निर्णय आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचा आहे। तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, तर तो सविस्तर शासन निर्णय पूर्ण शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमच्या सर्व माहिती लक्षात येईल आणि त्याचा आपल्याला फायदा सुद्धा घेता येईल। तर चला, तर मित्रांनो, तो शासन निर्णय आपल्याला आता सविस्तर समजून घ्यायचा आहे। त्यामुळे जी ही काही भांडवली गुंतवणूक होणार आहे तर मग या योजनेच्या माध्यमातून नेमका काय फायदा होणार आहे हेच या शासन निर्णयामध्ये आपल्याला बघायचं आहे। तर राज्यातील कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधांच्या निर्मितीवर भर देणाऱ्या कृषी समृद्धी योजनेच्या अंमलबजावणीसाठी कार्यपद्धती व मार्गदर्शक सूचना विहित करण्याबाबत आता हा निर्णय 22 जुलैचा आहे। तर मित्रांनो, यामध्ये आता वातावरणातील सततच्या बदलामुळे येणाऱ्या विविध आपत्तींना तसेच घटती उत्पादकता यांना तोंड देणे शक्य व्हावे याकरिता शेतकऱ्यांना सक्षम बनविणे, शेतकऱ्यांचा शाश्वत विकास व्हावा, तसेच शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधा निर्मितीवर भर देणारी नवीन योजना राबविणे आवश्यक असल्याने कृषी यांत्रिकीकरण, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, पाण्याचा शिशुयोग्य किफायतशीर वापर करण्यासाठी शेततळे, सूक्ष्म सिंचन, ठिबक, तुषार सिंचन यासारख्या बाबीवर भर, नियंत्रित शेतीसाठी शेडनेट, हरितगृह, पॉलीहाऊस, संरक्षित शेती, प्लास्टिक अस्तरीकरण, मल्चिंग पेपर, क्रॉप कव्हर, काटेकोर शेती, पॅक हाऊस, गोडाऊन, कोल्ड स्टोरेज, काढणी पश्चात व्यवस्थापन, कृषी प्रक्रिया मूल्य साखळी विकसन, शेतीमालाच्या ब्रँडिंग, पॅकिंग, साठवणूक सुविधेसाठी गोडाऊन, कोल्ड स्टोरेज, पॅक हाऊस इत्यादी सुविधा, तसेच शेतकऱ्यांसाठी शेळीपालन, फळबाग लागवड, रेशीम उद्योग इत्यादी बाबींसाठी सन 2018 ते 2024 दरम्यान राबविलेल्या गेलेल्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या धर्तीवर केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचना, निकष व मापदंडानुसार थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच DBT तत्वावर सन 2025-26 पासून नवीन योजना राबविण्यास उपरोक्त संदर्भ क्रमांक 1 येथील शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे। आता सदर नवीन योजनेचे नामकरण कृषी समृद्धी योजना असे करण्यात आले आहे। नेमके काय काय नियम, काय अटी आहेत, कशी अंमलबजावणी करण्यात येणार आहे तो शासन निर्णयच आपण सविस्तर बघूया। कारण आपण जी काही समिती नेमली होती त्या समितीमधील कोण कोण होते, काय होते याची सविस्तर माहिती या अगोदरच घेतलेली आहे। आता मित्रांनो, जो काही शासन निर्णय आहे तर त्यामध्ये कृषी समृद्धी योजनेचा उद्देश, आता यामध्ये उद्देश काय नेमका, तर कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधा निर्माण करणे, उत्पादन खर्च कमी करणे, उत्पादकता वाढवणे, पीक विविधीकरण करणे, मूल्य साखळी बळकट करणे, तसेच हवामान अनुकूल आणि शाश्वत शेतीला प्रोत्साहन देऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे हा कृषी समृद्धी योजनेचा मुख्य उद्देश आहे। आता याची ठळक वैशिष्ट्ये काय, तर या योजनेअंतर्गत उत्पादकता, शाश्वतता आणि उत्पादन वाढीस प्रोत्साहन देण्यासाठी प्रमुख कृषी गुंतवणूक क्षेत्रांना प्राधान्य दिले जाईल। हवामान बदल अनुकूल शेती पद्धतीस प्रोत्साहन देण्यात येईल। यामध्ये सूक्ष्म सिंचन, हवामान अनुकूल बियाणे, पिकांचे वैविध्य, जमिनीची सुपीकता व्यवस्थापन, कमी खर्चिक यांत्रिकीकरण व मजबूत मूल्य साखळी तयार करण्यावर भर दिला जाईल। याशिवाय डिजिटल शेती, काटेकोर शेती, यंत्रसामुग्री सेवा, कृषी हवामान सल्ला सेवा, गोदाम लॉजिस्टिक्स, प्रक्रिया व निर्यात यावर, तसेच तंत्रज्ञान प्रसारासाठी नवोन्मेष केंद्र स्थापन करण्यावर भर दिला जाईल। शेतकऱ्यांचे निव्वळ उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने योजनांची आखणी व अंमलबजावणी करण्यात येईल। निर्यात वृद्धीच्या दृष्टीने गुंतवणुकीस प्रोत्साहन दिले जाईल। जिल्हानिहाय खातेदार संख्या, जिल्हानिहाय निव्वळ पेरणी क्षेत्र,
जिल्हा असुरक्षितता निर्देशांक आणि जिल्हानिहाय प्रति हेक्टर सकल सरासरी जिल्हा मूल्यवर्धन संयुक्त निर्देशांकावर आधारित जिल्हावार निधी वाटप करण्यात येईल। योजनेची सुरळीत अंमलबजावणी आणि दीर्घकालीन अवलंब सुनिश्चित करण्यासाठी क्षेत्रीय कर्मचारी आणि शेतकऱ्यांसाठी क्षमता बांधणीवर भर देण्यात येईल। योजनेअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या अनुदानित घटकासाठी केंद्र व राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या घटकातील देय अनुदान प्रमाण व मर्यादा लागू राहील। जिथे प्रचलित मापदंड नाहीत किंवा आहे ते मापदंड अपुरे आहेत त्या ठिकाणी मापदंड निश्चिती ही राज्यस्तरीय समितीमार्फत करण्यात येईल। या योजनेत भाग घेण्यासाठी सर्व शेतकऱ्यांना ॲग्रिस्टॅक नोंदणी क्रमांक आवश्यक राहील। तसेच वन हक्क कायद्याअंतर्गत FRA वैयक्तिक वन हक्क प्राप्त शेतकऱ्यांची ॲग्रिस्टॅक नोंदणीची सोय झालेली नाही अशा वैयक्तिक वन हक्क प्राप्त शेतकऱ्यांसाठी पर्यायी व्यवस्था निर्माण करण्यात येईल। सदर योजना DBT थेट लाभ हस्तांतरण प्रणालीद्वारे राबवण्यात येईल। तसेच योजनेत प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ड या तत्वावर लाभ देण्यात येईल। योजनेअंतर्गत शेतकरी महिला गट उत्पादक कंपन्या यांना प्राधान्य देण्यात येईल। अल्प अत्यल्प भूधारक महिला शेतकरी अनुसूचित जाती जमातीचे शेतकरी आणि दिव्यांग शेतकरी यांना प्राधान्य राहील। सदर प्राधान्यक्रमाचा DBT IT प्रणालीद्वारे समावेश असेल। योजनांचे समवर्ती मूल्यमापन बाह्य संस्थेकडून करण्यात येईल। यातील प्रत्येक घटकाचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येईल। राज्यात सध्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या भांडवली गुंतवणुकीच्या योजना पुढील प्रमाणे आहेत। आता सध्या ज्या काही योजना आहेत त्यामध्ये राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना आहे, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना आहे, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान योजना आहे, प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजना आहे, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना आहे, मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना, राष्ट्रीय कृषी विकास योजना, राष्ट्रीय अन्न सुरक्षा पोषण अभियान यामध्ये गोडाऊन बांधकाम अनुज्ञेय आहे। सदर वस्तुस्थिती पाहता वरील बाबींचे म्हणजे यांत्रिकीकरण, एकात्मिक फलोत्पादन अभियानांतर्गत शेततळे अस्तरीकरण, संरक्षित शेती घटक, हरितगृह, शेडनेट, काढणी पश्चात नुकसान भरपाई, त्यानंतर कृषी समृद्धी योजनेसाठी निधी उपलब्धता अशी सविस्तर माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे। कृषी समृद्धी योजनेतील निधी वितरणाच्या सूचना आणि ही सर्व योजना यामार्फत राबवली जाणार नाही। आपण टप्प्याटप्प्याने ही सर्व माहिती आपल्याच या चॅनलच्या माध्यमातून घेणार आहोत। आणि जर तुम्हाला हा शासन निर्णय सविस्तर वाचायचा असेल तर आपल्या या चॅनलच्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर जाऊन वाचायचा। आता तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। भेटूया अशात नवनवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।